नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मनपा घंटागाडी कामगारांचे आंदोलन. जुन्या कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य देण्याची कामगारांनी केली आज आंदोलनातून मागणी. धुळे महानगरपालिकेत वर्षानुवर्षे सेवा बजावणाऱ्या घंटागाडी आणि ट्रॅक्टरवरील कामगारांच्या प्रश्नावर आता कामगार संघटना आक्रमक झालेली आहे. सीटू संलग्न मनपा कामगार कर्मचारी संघटनेने मनपा प्रशासनावर गंभीर आरोप करीत किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन लागू करू नये यासाठी काही अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने जुन्या कामगारांना डावलून नवीन भरतीचा घाट घालत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. दरम्यान नवी भरती प्रक्रिया राबवली तरी आधीपासून काम करणाऱ्या अनुभवी कामगारांनाच कामावर ठेवावे आणि त्यांनाच प्राधान्य द्यावा अशी मागणी करीत आज मनपा कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दिवसापासून आम्ही त्या ठेकेदाराशी संबंध साधला, तर संबंध साधत असताना त्यांनी आम्हाला एक असं उत्तर दिलं की तुमच्या धुळे शहरातील काही राजकारणी लोक आहे ते आम्हाला प्रेशर आणताय म्हणे की आमचे लोक लावा, आमचे लोक कामाला लागले पाहिजे. तर माझ्या अशा राजकारण्यांनाही माझं एक हात जोडून विनंती आहे की साहेब, वर्षानुवर्ष आम्ही कचऱ्याचं काम करतो. अनेक वर्षापासून आम्ही संघर्ष केला, अनेक वर्षापासून आम्ही लढा दिला. कुठेतरी आम्हाला आज हे सोन्याचे दिवस आम्हाला दिसत आहे आणि आम्ही काम करतोय, पण आमचा सगळा कष्टाचा पैसा आहे, कुठल्याही आरामाचा पैसा नाहीये. म्हणून मी एक हात जोडून विनंती करतो की सगळ्या राजकारण्यांनी आम्हाला सपोर्ट करावा हीच आमची नम्र विनंती आहे. धुळे आम्ही एक स्थानिक कामगार आहे, आम्ही स्थानिक नागरिक आहे. आम्ही या धुळे शहराचे घाण उचलणारे, कचरा उचलणारे, हे देश सेवा करणारे लोक. तर यात तुम्ही आम्हाला सपोर्ट करावं हीच आमची नम्र विनंती आहे. आणि राहिला प्रश्न, आम्ही पालिका प्रशासनातर्फे आमच्यावर अन्याय होत होता तेव्हा आम्ही एक संघटना तयार केली. त्या संघटनेमार्फत आम्ही सगळ्या कामगारांना न्याय मिळवून दिला आणि न्याय मिळवून दिल्यानंतर आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात. आमच्या युनियन मार्फत आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतो. सगळ्या गोष्टीचे आम्ही उपक्रम घडवत असतो, सांस्कृतिक कार्यक्रम घडवत असतो. आणि त्या संदर्भात आमच्या संघटनेचं नाव सीटू संघटना आहे. त्यांचे मुख्य अध्यक्ष डॉक्टर DL कराड साहेब यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली काम करतो.